नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फ्राईड राईस करणार आहोत। त्यासाठी हा आपण तांदूळ शिजवून घेतलेला आहे। हा भात असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। भातामध्ये शिजवताना तेल टाकलं की भात असा मोकळा होतो। त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला इथे पत्ताकोबी अशी लांब लांब कापून घेतलेली आहे। कांद्याची पाती पण अशी छोटी छोटी कट करून घेतलेली आहे। सिमला मिरची पण अशी लांब लांब कापून घेतलेली आहे। आणि हा कांदा पण असा लांब कापलेला आहे। याच्यासाठी आपल्याला शेजवान चटणी लागणार आहे, फ्राईड राईस मसाला लागणार आहे आणि चिली सॉस लागणार आहे। चला आपण सुरुवात करूया। हे कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे। हे तेल तापू देऊया। तेल तापल्यानंतर हा आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। थोडासा हा कांदा फ्राय झाला की याच्यात आपण शिमला मिरची घालूया आणि ही पत्ताकोबी पण आपण याच्यात घालून घेऊया। थोडीशी कांद्याची पाती पण आपण याच्यात टाकून घेऊया। हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं। ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, नुसतं थोडंफार मऊ झाल्या की तेवढं आपलं पुरेसं होतं। थोडंसं 2 मिनटं ही भाजी आपल्याला अशी टॉस करून घ्यायची। भाजी अशी थोडीशी टॉस झाली की आपण याच्यात आता भात टाकूया। असं भात घालून घ्यायचा आहे थोडासा। हा भात आपण व्यवस्थित हलवला ना की याच्यात आपण हे सगळे मसाले ॲड करूया। हे शेजवान चटणी टाकूया याच्यात। फ्राईड राईस मसाला घालूया आणि चिली सॉस घालूया। हा भात व्यवस्थित आता हलवून घेऊया। याच्यात मीठ टाकायची आवश्यकता नसते, कारण शेजवान मसाल्यामध्ये आपण मीठ असतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा मीठ टाकायची याच्यात आवश्यकता नसते। बघा मैत्रिणींनो, आता आपला छान मस्तपैकी असा शेजवान फ्राईड राईस छान असा झालेला आहे। बघू शकता किती सुंदर असा दिसतोय। खायला पण एकदम टेस्टी लागतो। एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं झाला। याला आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यात वरतून आपण कांद्याची पातीशी टाकून घेऊया। झाली आपली फ्राईड राईस रेसिपी। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा।